राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच पहिल्या वर्षी 10% आणि टप्प्याटप्प्यानं कपात करत 5 वर्षात 26% वीज दर कमी होणार आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे। महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगानं हा निकाल दिल्याबद्दल फडणवीसांनी MERCचे आभारही मानले। पूर्वीचा काळ पाहिला तर 10% वीज दर वाढीच्या याचिका सादर होत होत्या, पण राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच महावितरणनं वीज दर कमी करण्यासाठी याचिका केली असं मुख्यमंत्री म्हणाले। एक्सवर मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातली एक पोस्ट केली होती। पोस्टमध्ये नेमकं काय म्हटले आपण पाहूया। राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच 10% आणि टप्प्याटप्प्यानं कपात करत 5 वर्षात 26% वीज दर कमी होणार आहेत। महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगानं हा निकाल महावितरणच्या याचिकेवर दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत। साधारणतः पूर्वीचा काळ पाहिला तर 10% वीज दरवाढीच्या याचिका सादर होत होत्या। राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच महावितरणनं वीज दर कमी करण्यासाठी याचिका केली आहे। त्यावरच हा आदेश MERCनं दिला आणि या आदेशाचा लाभ घरगुती ग्राहक, औद्योगिक ग्राहक आणि व्यावसायिक ग्राहकांना होईल। राज्यात 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्यांचं प्रमाण हे 70% इतकं आहे। त्यांच्यासाठी 10% इतके सर्वाधिक दर कमी होतील। मुख्यमंत्री मोदयांना खरं तर आपण सगळ्यांनीच धन्यवाद दिले पाहिजेत की जी उद्योजकांची मागणी होती त्याच्यावर अतिशय चांगल्या पद्धतीने विचार करून हे दर कमी करण्यासाठी जी काही उपाययोजना करावी लागते ती करण्याची भूमिका माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी घेतलेली आहे। हा रेट कमी केल्यामुळे सर्वसामान्य जो उद्योजक आहे, MSME वाला जो आहे किंवा स्मॉल स्केल वाला जो आहे त्याला देखील याचा बेनिफिट मिळणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।